आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। एकीकडे मुंबई महानगरपालिकेत विजयानंतर महायुतीची सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंचा वऱ्हाड मुंबईतल्या हॉटेलमध्ये देखील जमा झालाय। मात्र महायुतीच्या पंक्तीत संजय राऊतांनी जेवणाचा बेतही आखलाय। आता संजय राऊतांना शिंदेंच्या वऱ्हाडातली माणसं पळवायची आहेत का, पाहूयात। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा। जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ताओं अच्छे संभालते हैं। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा महापौर होईल अशी इच्छा व्यक्त केली आणि आज संजय राऊत कामाला लागलेत। एकनाथ शिंदेंचे 29 नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत। घोडे बाजाराची चिंता वाढल्यामुळे शिंदे गटानं नगरसेवकांना एकत्र आणलाय। नगरसेवकांना कुणाशीही संपर्क करण्याची परवानगी नाही। अशातच संजय राऊतांनी ताज लँड्स हॉटेलमध्ये जाण्याचा चंग बांधलाय। जिथे शिंदेंचे नगरसेवक ठेवण्यात आले तिथेच राऊत जेवायला जाणार आहेत आणि कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं असतात असा दावा राऊतांनी केला। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून, आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँडमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलवर स्थानबद्ध करणं, देवेंद्र फडणवीसांनी महापालिका विजयाचा जल्लोष महापौर नियुक्त झाल्यानंतरच करण्याचा निर्णय घेणं, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त करणं आणि संजय राऊतांनी त्याच हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा बेत आखणं, हा सगळा क्रम पाहता मुंबईच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचं जाणवत आहे। अटीतटीच्या सामन्यात ठाकरे गटाचा पराभव झाला तरीही ठाकरेंनी महापौर पदाची उमेद सोडलेली नाही। मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं? देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा। एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। दरम्यान संजय राऊतांच्या स्टंटबाजीवरून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए, उनके खुद जाते हैं। इतने सारे एमएलए टूट गए उद्धव जी से। जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ताओं अच्छे संभालते हैं। हमारी पार्टी मजबूत है, एकनाथ जी भी मजबूत नेता है। उन्होंने एक गेट टुगेदर रखा था और गेट टुगेदर के लिए एकनाथ जी ने अपने नगरसेवक को बुलाया, उसमें क्या गलत है? कसं आहे ना की चाकरी केलेली आहे सिल्वर ओकची आणि भाकरी खाल्ली आहे उद्धव ठाकरे मातोश्रीची, आणि आता दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत। कारण ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या सर्व पक्षांना, म्हणजे उबाठा असेल, मनसे असेल, शरदचंद्र पवार गट असेल, सगळ्यांना खड्ड्यात टाकून झालेलं आहे। आणि आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून
आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये. संजय राऊतला आता काय राहिलं आहे ते, दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोणाची कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला. त्यामुळे असं काही नाहीये. आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाहीये. ऐसा ये संजय राउत जैसे जो महा अल्हड़ बेवकूफ टाइप के लोग हैं, वो इस तरह के दिन में सपने देखते हैं और इस प्रकार की अफवाहें उड़ाते हैं. और दुर्भाग्यपूर्ण बात यह है कि इस प्रकार की अफवाहों का शिकार हमारा मीडिया भी हो जाता है. हम महायुति का एक हिस्सा हैं. शिवसेना और भारतीय जनता पार्टी मिलकर चुनाव लड़ा और दोनों पार्टियों ने तय किया था कि महायुति का महापौर होना चाहिए. और दोनों पार्टियों के नेताओं और कार्यकर्ताओं ने दिन रात इस दिशा में मेहनत की है और बिल्कुल इस वचन से हम वचनबद्ध हैं. और आने वाले दिनों में आप देखेंगे कि मुंबई का महापौर महायुति का ही बना, जिसमें शिवसेना के एक एक नगर सेवक उस चुनाव में हिस्सा लेंगे और वोट डालेंगे. मुंबई महापालिकेच्या पटावर एकनाथ शिंदे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरीही शिंदे गटाशिवाय भाजप सत्तेत बसू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे भाजपवर दबाव आणण्याची नामी संधी आहे. दुसरीकडे ठाकरे गटही शिंदेंचे नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी कडेकोट बंदोबस्तात ठेवलाय. एकूणच मुंबई महापालिकेच्या बाजारात कुणाचे घोडे फरार होणार आणि कुणाचा टांगापलटी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.